जय भीम नमो बुद्धाय। बघूया बातमीपत्रातल्या आजच्या विशेष घडामोडी। कोल्हापूर जिल्ह्यातील कागल करवीर 2 तालुक्यांना जोडण्यासाठी दूधगंगा नदीवरील बाचणी वडशिवाले दरम्यान उभारत असलेल्या नवीन पुलाचे काम गेली 4 वर्षांपासून रखडले आहे। या पुलाला तात्काळ वाहतुकीसाठी खुले करावे अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला दिली आहे। 80 वर्षापूर्वीचे हे पूल असून सतत पाण्याच्या माऱ्याने पुलाला काही ठिकाणी भेगा पडल्या आहेत। शिवाय पुलावरील रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत। पावसाळ्यापूर्वी काँक्रिटीकरण केले तेही पावसाने धुवून गेल्याने वाहतूक धोकादायक बनली आहे। बाचणी ते वडकशिवाले यांना जोडणारा हा नवीन पूल, या पुलासाठी शासनाकडून 400 कोटी मंजूर झालेत। गेले 3-4 वर्ष या पुलाचं काम अर्धवट आहे। हा पूल कधी पूर्ण होणार अशी इथल्या जनतेची आणि शिवसैनिकांची मागणी आहे। त्याचबरोबर या बाचणीमध्ये अनेक गावचा बाजार सोमवारी भरला जातो। अनेक गावचे या ठिकाणी शेतकरी भाजीपाला विकण्यासाठी येत असणार आणि त्यासाठी येणार असलं तर पहिल्या पावसामध्येच या बाचणीच्या बंधाऱ्यावरून पाणी गेलं आणि या बाचणीच्या बंधाऱ्यावर जे बांधकाम केलेलं होतं कॉन्क्रीट टाकून अतिशय निकृष्ट दर्जाचं होतं। पहिल्या पावसातच ते वाहून गेलं। आज जर या पुलाची बंधाऱ्याची अवस्था बघितली तर कधी कोसळण्याच्या अवस्थेमध्ये आहे आणि हा जर बंधारा जर कोसळला तर बाचणी आणि वडकशिवाला जाणारा रस्ता पूर्णपणे बंद होणार आहे। या बाचणीतून काही कामगार असतील, काही नोकर असतील, बरेचसेच कोल्हापूरला जाणार आहेत। मग त्यांना विद्यार्थी आहेत, त्यांना इकडे खेबोडे मार्गे जावं लागणार। आमची पीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांच्याकडे मागणीचं आम्ही ह्या निवेदन देतोय, लवकरात लवकर या नवीन पुलाचं बांधकाम चालू करावं, हा बंधारा दुरुस्त करावा। न केल्यास शिवसेनेच्या वतीनं या प्रश्नासाठी आम्ही तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने भारतीय जनता पार्टी परभणी महानगरच्या वतीने 5 संघटनात्मक मंडळांमध्ये एकाच दिवशी 7 ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। कौस्तुभ मंगल कार्यालय परभणी, चिंतामणी मंदिर, मारुती मंदिर असोला, परभणी ग्रामीण मंडळ, देशपांडे हॉस्पिटल, क्रांती चौक परभणी, खंडोबा मंदिर मंडळ या ठिकाणी आयोजित रक्तदान शिबिरामध्ये सर्व भाजपा, आजी, माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, सुजाण नागरिक, युवक व महिलांनी या ठिकाणी जाऊन उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त परभणी शहरामध्ये विविध 8 ठिकाणी आज प्रत्येक मंडळामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। पावसाचा ओघ कायम असला तरी पण रक्तदात्यांमध्ये जो उत्साह आहे त्या उत्साहाच्या निमित्ताने आम्ही आज एक इथं शब्द देऊ शकतो की आज दिवसभरामध्ये आम्ही जो टार्गेट पकडला होता त्याच्यापेक्षा निश्चित दुप्पट रक्तदान इथं होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे। आज दुपारपर्यंत जवळपास 250 वेगवेगळ्या भागांमध्ये रक्तदान इथं झालेलं आहे। आणखीन बराच वेळ बाकी आहे। आमचं टार्गेट आहे की परभणी महानगरच्या वतीने 500 रक्ताच्या बॉटल आम्ही देवाभाऊंच्या वाढदिवसानिमित्त कलेक्ट करू। मी एक परभणी शहर जिल्हाध्यक्ष या नात्याने देवाभाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि आमचं हे रक्त संकलनाचं जे काम आहे ते निश्चित चांगल्या कामासाठी येईल अशी अपेक्षा करतो। हातकणंगले तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीसाठी सन 2025 ते 2030 या पंचवार्षिक कालावधीसाठी सरपंच पदाचे फेर आरक्षण दिनांक 21 जुलै 2025 रोजी तहसील कार्यालय हातकणंगले येथे जाहीर करण्यात आले। यावेळी सरपंच पदासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण वर्ग व महिलांसाठी आरक्षित गावे निश्चित करण्यात आली। आरक्षण प्रक्रियेसाठी तहसील कार्यालयात आज सकाळी 12:30 वाजता खुली बैठक घेण्यात आली। यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांसह पंचायत समिती सदस्य, उपसरपंच सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सदर आरक्षण पुढील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी लागू राहणार आहे। सुशील बेलेकर तहसीलदार हातकणंगले यांच्या स्वाक्षरीने ही अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली। महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष दूरदृष्टी असलेले नेते मान्य देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मुलुंड पूर्व मंडळाच्या वतीने ब्लड डोनेशन कॅम्पमध्ये भाजपा नेत्या योजना ठोकळे यांनी रक्तदान केले। यावेळी विधानसभा आमदार मिहिरभाई कोटेचा मंडळ अध्यक्ष अनिश जोशी, दीपिका घाग, नम्रता वैती, विशाल ठाकूर,
सर्व पदाधिकारी उपस्थित होते। नमस्कार। आज आमचे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी देवाभाऊ, आमच्या सर्व बहिणींचे देवाभाऊ यांचा वाढदिवस आहे। त्यानिमित्त आज मुलुंड ईस्ट पूर्व मंडळ अध्यक्ष आदिश जोशीजी तसेच आमचे विशांत गुरु अध्यक्ष नम्रता वैद्य, आमची दीपिका घाग महिला अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे विधानसभेचे आमदार आदरणीय मीरभाई कोटेजा यांच्या नेतृत्वाखाली आज ब्लड डोनेशन कॅम्प चालू आहे आणि देवाभाऊंसाठी आम्ही रक्त डोनेट करतो आहे की आमच्या माध्यमातून अजून कोणाला तरी याचा फायदा होईल यासाठी आमच्या सगळ्या भगिनी इथे उपस्थित आहेत आणि देवाभाऊंना आमच्यातर्फे विधानसभेतर्फे ईशान्य मुंबई जिल्हा महिला मोर्चातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद देवाभाऊ। अनेक वेळा मागणी करूनही फक्त आकसापोटी हातकणंगले ग्रामपंचायतीने गावामध्ये सीसी कॅमेरे बसविले आहेत। सातत्याने निधीचे कारण पुढे केल्याने विरोधी महापरिवर्तन विकास आघाडीने संपूर्ण गावात फिरून निषेधात्मक भीक मागो आंदोलन करून सीसी कॅमेऱ्यांसाठी निधी गोळा केलाय। या आंदोलनामध्ये निषेधाचे फलक घेऊन व गणवेश घालून ग्रामपंचायतीमधील विरोधी गटाचे नेते जावेद मुजावर, शिरीष थोरात, सद्दाम मुजावर, राम कांबळे आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ सहभागी झाले होते। महिलांच्या सुरक्षेसाठी कॅमेरे बसवण्यासाठी भीक द्या, भीक द्या, भीक द्या, भीक द्या, भीक द्या, गावामध्ये कॅमेरे बसवण्यासाठी भीक द्या। काही नाही आता विचार करू नका, आपल्या सुरक्षेसाठी भीक द्या, भीक द्या, गावामध्ये कॅमेरे बसवण्यासाठी भीक द्या, गावच्या सुरक्षेसाठी भीक द्या, गावच्या महिलांसाठी भीक द्या, गावाच्या विकासासाठी भीक द्या। पासून या महापरिवर्तन विकास आघाडीकडून गावामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवा यासाठी आम्ही गेली 8 ते 9 वर्ष झालं आंदोलन करत आहेत। परंतु या आयते गावाला जे 35-40 वर्षाच्या घराण्यांना आम्हाला या गावाला वेठीस धरण्याचं काम 35-40 वर्ष झालं चालूच आहे आणि आजच्या घडलं सुद्धा वेठीस धरण्याचं काम त्यांनी करत आहेत। गावामध्ये चोऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे, गावात माता भगिनींच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। या संदर्भात आम्ही कॅमेरे बसवा म्हणून आंदोलन करत आहे। यापूर्वी आंदोलन केलं आहे। यासाठी ग्रामपंचायतमध्ये निधीची तरतूद असताना सुद्धा 3 लाख रुपये बँकेत शिल्लक 2 वर्षाला पडून आहेत, तरी सुद्धा लोकनियुक्त सरपंच कॅमेरे बसवत नाहीत आणि 20 ते 25 हजार लोकांना वेठीस धरण्याचं काम या लोकनियुक्त सरपंचकडून चालू आहे। म्हणून यांच्या विरोधात आम्ही भीक मागो आंदोलन करून जे पैसे गोळा होतील त्यातून आम्ही कॅमेरे बसवायचा निर्धार आम्ही महापरिवर्तन विकास आघाडीकडून केला आहे। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो। बाहर बाहर उठो बैठो, उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या तोंडावर बुलढाणा जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांच्या शैलीने प्रेरित होऊन बुलढाण्यातील मनसेचे नेते अमोल रिंढे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्या हस्ते विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला आहे। मनसेच्या बुलढाणा येथील कार्यालयात हा प्रवेश सोहळा पार पडला। येत्या काळात अजूनही शेकडो कार्यकर्ते तरुण हे मनसेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती अमोल रिंढे यांनी दिली आहे। नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती या निवडणुका कार्यकर्त्यांच्या समजल्या जातात आणि त्या अनुषंगाने आपल्याला संधी मिळावी या उद्देशाने पक्षांतराच्या मोठ्या हालचाली पाहायला मिळत आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा माननीय राज साहब ठाकरे, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नवी दिल्लीत संसदेच्या पावसाळी अधिवेशनात कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी कर्मचारी राज्य विमा योजनेच्या वेतन पात्रता मर्यादेत 35,000 रुपयांची वाढ करावी अशी मागणी केली आहे। कर्मचारी राज्य विमा योजनेच्या वेतन पात्रता मर्यादेत सुधारणा करण्याची गरज असल्याचे खासदार महाडिक यांनी निदर्शनास आणून दिले आहे। आजारपण, अपंगत्व, मातृत्व अशा कारणांसाठी विम्याचा आधार असतो आणि तोही 21,000 रुपयांपर्यंत पगार असलेल्यांनाच
ESICचा लाभ मिळतो। सध्याची आर्थिक परिस्थिती आणि चलन दर लक्षात घेऊन 35,000 रुपये प्रति महिना पगार असलेल्यांना कर्मचारी राज्य विमा योजनेचा लाभ मिळावा असे खासदार महाडिक म्हणाले। सर, सब्जेक्ट है नीड फॉर रिवीजन इन द सैलरी एलिजिबिलिटी लिमिट ऑफ एम्प्लॉय स्टेट इंश्योरेंस स्कीम ESIC। मैं सरकार का ध्यान कर्मचारी राज्य बीमा योजना ESIC की वेतन पात्रता सीमा के संशोधन की आवश्यकता की ओर आकर्षित करना चाहता हूं। यह योजना संगठित क्षेत्र के कर्मचारियों को चिकित्सा, मातृत्व, बीमारी, अपंगता और आश्रितों को लाभ जैसी सामाजिक सुरक्षा प्रदान करती है। वर्तमान में इस योजना के अंतर्गत अधिकतम वेतन पात्रता सीमा सिर्फ 21,000 प्रति माह है और कुछ विशेष परिस्थितियों में 25,000 है, जो आज की आर्थिक स्थिति और मुद्रास्फीति के दर के हिसाब से अत्यंत अपर्याप्त है। इस सीमा के कारण बड़ी संख्या में श्रमिक योजना से वंचित हो रहे हैं और उन्हें आवश्यक चिकित्सा तथा आर्थिक सुरक्षा नहीं मिल पा रही है। मैं सरकार से आग्रह करता हूं कि इस वेतन सीमा को बढ़ाकर कम से कम 35,000 प्रति माह किया जाए ताकि अधिकाधिक श्रमिक ESIC के अंतर्गत लाभ प्राप्त कर सकें। यह एक नीतिगत निर्णय है जिसके लिए केंद्र सरकार और ESIC बोर्ड को शीघ्र से विचार करना चाहिए। संविधान प्रतिकृतीच्या अवमान प्रकरणी आंदोलनामध्ये सहभागी कायद्याचे विद्यार्थी भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूनंतर पहिल्या दिवसापासूनच वडार समाज संघ, महाराष्ट्र राज्य व सर्व दलित चळवळीतील संघटनांनी या संदर्भात सोमनाथचा मृत्यू पोलीस मारहाणीत झाला याबद्दल आवाज उठवला होता। शवविच्छेदन अहवालात देखील सिद्ध झालेले आहे। त्यानंतर ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडून दाखल केसमध्ये माननीय न्यायालयाने संबंधित पोलीस अधिकारी अशोक घोरपाण व इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले असताना देखील पोलीस प्रशासनाने सदर पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर गुन्हे दाखल केलेले नाहीत। न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे शहीद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणारे पोलीस अधिकारी अशोक घोरपाण व इतर दोषी पोलीस कर्मचारी यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करून त्यावर अटक न केल्यास वडार समाज संघाकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे। वडार समाज संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेकडून आज आम्ही जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन आम्ही वडार युवक भीमसैनिक शहीद सोमनाथ सूर्यवंशी याच्या मारहाणीत मृत्यू झाला आणि त्या मृत्यूला दोषी असणारे पोलीस निरीक्षक, वादग्रस्त पोलीस निरीक्षक अशोक घोरबाण आणि दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करा आणि अटक करा अशी मागणी केलेली आहे। कारण आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी स्वतः केस दाखल करून हायकोर्टामधून निकाल आलेला आहे। हायकोर्टानं आदेशित केलेलं आहे की सदर मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करा असं। पण कोर्टाचा अवमान करत यांनी आम्ही कोर्टाला जुमानत नाही अशा प्रकारचं प्रशासनाकडून या ठिकाणी कृती झालेली आहे। त्याचा निषेध करत आम्ही आज जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना मागणी केलेली आहे की त्या सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणातील दोषी कर्मचाऱ्यावर तात्काळ गुन्हे दाखल करावे। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष व कणखर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या 55व्या वाढदिवसानिमित्त मौजे ईश्वर वठार तालुका पंढरपूर येथील जिल्हा परिषद शाळेतील
सर्व विद्यार्थ्यांना सरपंच नारायण देशमुख यांच्या हस्ते वह्या, शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करून मुख्यमंत्री देवाभाऊंना आगळ्या वेगळ्या शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी बोलताना माऊली हळणवर म्हणालेत की देवेंद्र फडणवीस हे गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रप्रथम व सेवाभाव या वृत्तीने राज्यामध्ये काम करीत असून वंचित, शोषित, पीडितांचा कैवार घेत प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापितांना राज्याच्या राजकारणामध्ये संधी देत आहेत। देवेंद्र फडणवीस यांची दूरदृष्टी या महाराष्ट्राला आधुनिक युगाकडे घेऊन जात आहे। म्हणून आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसासाठी संपूर्ण राज्यभरातील कार्यकर्ते हे विक्रमी रक्तदान करणार असून याचे जागतिक रेकॉर्ड होणार आहे। महाराष्ट्र राज्याचे कणखर आणि कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री, वंचित, शोषित, पीडित, अपमानित बहुजनांचे तारणहार आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा 55वा वाढदिवस आज आम्ही सर्व महाराष्ट्रभर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सेवाभाव म्हणून साजरा करत आहोत। कारण देवेंद्रजींचं काम हे राष्ट्रप्रथम आणि सतत ते सेवा करण्यात त्यांचं ते व्यस्त असतात। म्हणून आज देवेंद्रजींना शुभेच्छा देण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता हा रक्तदान करणार आहे। याचा विश्वविक्रम संपूर्ण जगभर याचा विक्रम होणार आहे। विक्रमी रक्तदान करून देवेंद्रजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार आहेत। आणि देवेंद्रजींनी स्वतः सांगितलं की माझा डिजिटल बॅनर, पोस्टर, जाहिरातीवर खर्च न करता तो लोकाभिमुख कामासाठी सदुपयोग करा। म्हणून आज आम्ही रोपळे जिल्हा परिषद गटातील सर्व जिल्हा परिषद शाळेमध्ये, जिल्हा परिषद ही गरिबांची शाळा आहे, म्हणून त्या शाळेमध्ये देवेंद्रजींच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य व वह्या वाटप करून देवेंद्रजींना शुभेच्छा दिली। ते 5000 वह्यांचं वाटप या ठिकाणी या 3-4 दिवसामध्ये आम्ही करणार आहोत। आजपासून त्याची सुरुवात केलेली आहे। शासनाच्या विविध कल्याणकारी योजनेपासून वंचित आणि प्रलंबित प्रश्नांमुळे संतप्त झालेल्या राज्यातील लाखो बांधकाम कामगारांच्या मनात अशांतता निर्माण झाली आहे। शासनाचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र राज्य श्रमिक कामगारांचा 28 जुलै रोजी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती संजय गुदगे यांनी लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलशी बोलताना दिली। वैद्यकीय सुविधा, मध्यान्ह भोजन योजना, वयोवर्ती कामगारांचे हक्क योजना याविषयी हा भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याचे गुदगे यांनी सांगितले। महाराष्ट्र इमारत व इतर कल्याणकारी मंडळ हे मंडळ स्वायत्त संस्था असून या मंडळामध्ये मालक प्रतिनिधी व कामगार प्रतिनिधी नसल्यामुळे अध्यक्ष व सचिव यांच्या मनमानी कारभारामुळे 2020 रोजी या मंडळामध्ये 23,000 कोटी रुपये शिल्लक होते। आता 2025मध्ये फक्त 3,000 कोटी रुपये शिल्लक आहेत। हे 20,000 कोटी रुपये गेलेत कुठे हे आम्हाला पडलेला प्रश्न आहे। आमच्या माहितीप्रमाणे या 5 वर्षामध्ये गृहोपयोगी वस्तू, मध्यान्ह भोजन, अत्यावश्यक संच व सुरक्षा संच तसेच रक्त तपासणी या नावाखाली हे हजारो कोटी रुपयाचं भ्रष्टाचार झालेला आहे। त्याच पद्धतीनं यांनी गेल्या वर्षी जे सेतू सुविधा केंद्र काढलेलं आहेत त्या सेतू सुविधा केंद्राच्या नावाखाली लाखो हजारो कोटी रुपयाचं ते भ्रष्टाचार चालू केलेलं आहे। कारण ते सुविधा केंद्र जे आहे फक्त कामगारांची तपासणी होते, तपासणी होऊन आणि ते त्यांचा अर्ज निकाली काढले जात नाहीत। मग या सेतू सेवक केंद्राचा उपयोग कामगारांना उपयोग काय हा आम्हाला पडलेला प्रश्न आहे। त्या पद्धतीनं अनेक कामगारांचे जे मयत झालेले कामगार आहेत त्यांना एका महिन्यामध्ये त्यांचं ते जे काही अनुदान मिळतं, लाभ मिळतं ते मिळालं पाहिजे। त्याच पद्धतीनं 50 वर्षे वयाचे अट जे मयत कामगार आहेत त्यांना F02चा लाभ मिळण्यासाठी 50 वर्षाची अट गाठली जाते। नोंदणी करण्यासाठी 18 ते 60 आणि मयत झाल्यानंतर 50 वर्षाची अट गाठली जाते। असे विविध विषय घेऊन आम्ही सोमवार दिनांक 28 जुलै 2025 रोजी महाराष्ट्र राज्य श्रमिक कामगार कृती समितीच्या वतीनं कोल्हापूर जिल्ह्यातून जवळजवळ 10,000 कामगारांच्या उपस्थितीमध्ये जन आक्रोश मोर्चा काढणार आहोत। कोल्हापूर जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना माझी नम्र विनंती आहे की या मोर्चामध्ये हजारोच्या संख्येनं उपस्थित, सकाळी बरोबर 10 वाजता हजारो संख्येनं उपस्थित राहावं असे मी आवाहन करत आहे।
राज्यातील शेतकऱ्यांना अर्वाच्य भाषेत बोलणारे, सभागृहात पत्त्याचा रमी गेम खेळणारे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा त्वरित मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यात यावा, या आशयाचे निवेदन नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वतीने जिल्हाध्यक्ष भगवानराव पाटील आलेगावकर यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देण्यात आले। या प्रसंगी पक्षाचे जिल्हा सरचिटणीस DB जाबरुणकर, उपाध्यक्ष सुभाष गायकवाड, उपाध्यक्ष सुभाष रावणगावकर, नायगाव तालुका अध्यक्ष पांडुरंग शिंदे, OBC सेलचे अर्धापूर तालुका अध्यक्ष मानिका बोडके यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार, या राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे शेतकऱ्याची जैसी दयनीय अवस्था त्यांनी करून टाकलेली आहे की त्यांच्या विचारामध्ये शेतकऱ्याबद्दल कुठल्या प्रकारचं शेतकऱ्याचं वैभव निर्माण करावं अशा प्रकारची त्यांच्या डोक्यामध्ये कुठलीच कल्पना नाही। शेतकऱ्याविषयी वेगवेगळ्या प्रकारचं बोलणं, शेतकऱ्याचा अपमान करणं, खेडेगावच्या माणसाचा अपमान करणं, पाटलाचा वाडा म्हणणं, अशा अनेक घटना त्यांनी या ठिकाणी केलेल्या आहेत। आणि परवा विधान भवनामध्ये त्यांनी पत्त्याचा त्या याच्यावर मोबाईलवर हे खेळून, रम्मी खेळून त्या ठिकाणी या राज्याचा अपमान केलेला आहे। म्हणून आम्ही शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यांनी राजीनामा द्यावा। या परिस्थितीमध्ये त्यांना शेतकऱ्याचं त्या ठिकाणी भलं करायचं नाही, तर शेतकऱ्याच्या कुठल्याही शेतकऱ्याच्या याच्यामध्ये हे करायचं नाही। त्यांना अनेक गोष्टी ते वेगवेगळ्या प्रकारच्या करून शेतकऱ्याचा अपमान करीत आहेत। म्हणून त्यांचा आम्ही आज राजीनामा मागण्यासाठी सरकारला कळवलेला आहे। सरकारनं त्वरित त्याचा राजीनामा घ्यावा आणि या राज्याचे चांगला शेतकऱ्याचा प्रतिनिधी कृषी मंत्री म्हणून द्यावा आणि शेतकऱ्यामध्ये राहणारा, शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबविणारा, शेतकऱ्यासाठी कुठेतरी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं काम करावा, या मुख्यमंत्र्याने अशा प्रकारचं काम करावं, अशा प्रकारची विनंती सुद्धा आम्ही राज्याच्या सरकारला करत आहोत। जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन। जय भीम। आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी।